आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे रोजगार संपणार, माणसांच्या नोकऱ्या जाणार, असा सर्वसामान्य भीतीचा सूर गेल्या काही काळापासून ऐकू येतोय. मात्र नीती आयोग आणि NITI फ्रॉन्टियर टेक हबच्या नव्या अहवालानं ही भीती दूर केली आहे. आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केलंय की AI मुळे रोजगार कमी होणार नाही, उलट नवे रोजगार निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल. त्यांच्या मते भारत जर उत्पादन क्षमता आणि नवनिर्मितीमध्ये AI चा योग्य वापर करू शकला तर आपली वार्षिक वाढ दर 8% अधिक राहील आणि 2035 पर्यंत देशाची GDP $8.3 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. केवळ AI च्या मदतीनेच किमान $2 ट्रिलियन चा अतिरिक्त फायदा देशाला मिळू शकतो. त्यामुळे भारत केवळ जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था न राहता एक विकसित राष्ट्र म्हणून पुढे जाईल. सुब्रमण्यम यांनी हेही सांगितलं की उद्योग, शासन आणि कौशल्य विकास या सर्व क्षेत्रांसाठी AI चा रोडमॅप तयार केला जाणार आहे. योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास AI लाखो नव्या नोकऱ्या निर्माण करेल. तसंच टेक्नॉलॉजी सर्व्हिसमध्ये भारताची आघाडी अधिक मजबूत होईल आणि जागतिक स्तरावर आपली स्पर्धात्मकता वाढेल. त्यामुळे AI हा धोका नव्हे तर भारतासाठी प्रचंड संधी आहे, असा ठाम विश्वास आयोगानं व्यक्त केलाय.